श्री स्वामी समर्थ. मी डॉक्टर स्नेहल रवींद्र घुगे. या फोटोमध्ये ज्या व्यक्तीला तुम्ही पाहताय त्या व्यक्तीचं नाव आहे अशोक दराडे. तो व्यक्ती पाणेगावचा आहे, जो रवींद्र महादेव घुगे जे माझे पती आहेत त्यांच्या मामाच्या मुलीचा नवरा आहे, म्हणजे माझा भाऊजी लागतात ते. तर हा जो व्यक्ती आहे रवींद्र महादेव घुगेला सुरुवातीला लग्न झाल्यानंतर पहिला वेळेस रवींद्र महादेव घुगेला पळून लावायचं काम हे ह्याच व्यक्तीने केलं होतं. पळून लावणं आणि लपून बसवण्याचं काम. हा व्यक्ती माझ्या सासऱ्यासोबत पुण्याला येऊन तिथून माझ्या नवऱ्याला तिथून काढून दिलं आणि त्याला पळून लावलं आणि त्याला लपून बसवलं. ह्याच व्यक्तीचा हात होता पहिल्या वेळेस रवींद्र घुगेला पळून लावण्यामध्ये आणि ती परंपरा नंतर कंटिन्यू केली ह्या व्यक्तीने. तर आता त्या व्यक्तीच्या मुलीचं लग्न जमलेलं आहे असं मला समजलं. तर मला या व्यक्तीला हेच विचारायचं आहे की तुम्ही तुमच्या होणाऱ्या जावयाला किंवा जावयांच्या घरच्यांना तुम्ही सांगितलं का तुम्ही लोकांच्या आयुष्यामध्ये काय काय करता ते? तुम्ही लोकांचे नवरे पळून लावता, तुम्ही लोकांचे नवरे लपून ठेवता, तुम्ही कशा प्रकारचे लोक आहेत याची पण माहिती दिली का तुम्ही? का त्यांना पण अंधारात ठेवलं खूप काही गोष्टीपासून? तर माझी एवढीच इच्छा आहे की या माणसासोबत ज्यांनी नातं केलंय ना त्यांनी ह्या माणसाची पूर्णपणे चौकशी करावी, त्याच्या मुलीची त्याची, आणि मगच लग्नाचा निर्णय घ्यावा. कारण की ह्या माणसाने माझ्या संसारामध्ये ह्या माणसाचा खूप मोठा हात आहे. माझा संसार पूर्ण बर्बाद करण्यामध्ये, उद्ध्वस्त करण्यामध्ये. तर त्याच्यामुळे योग्य वेळ येईन तेव्हा प्रत्येकावरच योग्य ती कारवाई होणार आहे. पण ह्या माणसाला माझं हेच सांगणं आहे की लोकांचा संसार मोडण्यामध्ये तुम्ही सगळ्यात पुढे येता आणि तुमच्या चुका लपून ठेवून, काही गोष्टी अंधारात ठेवून तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न आता करतायत. तर तुम्ही तुमच्या जावयाला आणि तिकडच्या लोकांना पण सांगितलं का तुम्ही कशा प्रकारचे लोक आहेत म्हणून? माझी एवढीच इच्छा आहे की हे लोक खूप साऱ्या लोकांना फसवू शकतात. त्याच्यामुळे विचार करून ह्यांच्यासोबत नातं करावं आणि ह्यांची पूर्ण चौकशी केल्याशिवाय त्यांच्यासोबत नातू करू नये, एवढंच इच्छा आहे माझी. जे कोणी असतील ते लोक, मला माहित नाही ते कोण आहेत, पण माझा जसं त्यांनी आयुष्याची वाटोळं केलं तसंच तुमच्या मुलाचं वाटोळं होऊ नये म्हणून हा संदेश मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या लेवलला योग्य ती चौकशी करूनच हे नातं करावं.